जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगृहीतं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्पदं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अष्टमस्कंद अवतरणिका. अष्टमस्कंद प्रथमोध्यायात मन्वंतर कथा विख्यात गजेंद्र सापडला ग्राहमुखात द्वितीयोध्यायी कथा आहे. तृतीयात गजेंद्र कृतस्तुती पावला संकष्टमुक्ती गजग्राह पूर्वकथा ती चतुर्थोध्यायात. ब्रह्मदेवताकृत भगवस्तुती पंचमोध्यायी निवेदिली ती देवदैत्य सागर मंथती षष्ठाध्यायी ती कथा. सिंधू मंथन शिवविषपान सप्तमात निवेदन मोहिनी अवतार ग्रहण अष्टमोध्यायी. अमृत वितरण नवमात. देवासुर संग्राम दशमात. संग्राम समाप्ती एकादशात. द्वादशी मोहिनी शिवमोहन. पुढील 7 मन्वंतर त्रयोदशात त्यांचा विस्तार मनूंच्या कर्माचा विचार चतुर्दशोध्यायी. बली स्वर्गविजय पंचदशात. अदिती पयोवृत षोडशात. अदितीशी प्रभुप्राप्ती सप्तदशात. वामन बली भेट अष्टादशी. त्रिपाद भूमिधान कथा 19वी विख्याता. द्विपादे जिंकी विश्वसत्ता 22व्यात वामन. बलिबंधन 21. बलिमुक्तता 22. बलीशी सुतलप्राप्ती 23. 24 मत्स्यावतार कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. देवासूर संग्रामाची समाप्ती. 8व्या स्कंदातील 11वा अध्याय आज आपल्याला पाहायचा आहे. 10व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं देवासूर संग्राम आणि त्यातलं वर्णनसुद्धा पाहिलं.
आणि त्यामध्ये शेवटी आपण पाहिलं की देवांना असं वाटत आहे की या दैत्यांच्या मायेपुढे आपला काही प्रभाव टिकत नाही आणि त्यामुळे चिंतातूर झालेल्या देवांना त्या ठिकाणी भगवंताने येऊन दर्शनं दिलेलं आहे. त्या भगवंताचं वर्णन पण आपण पाहिलं. ततः सुपर्णांस कृतांग्री पल्लवहा पिशंगवासा नवकंजलोचना, असं भगवंताचं वर्णन. भगवंताच्या 8ही हातामध्ये 8 प्रकारचे आयुधेसुद्धा आहेत. त्या भगवंताने सिंहासनावर बसलेल्या कालनेमीची जेव्हा लढाई सुरू होती तेव्हा गरुड भगवंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तेव्हा त्याने अत्यंत वेगाने, त्या दैत्याने म्हणजे कालनेमीने अत्यंत वेगाने एक त्रिशूळ फेकलेला आहे. आता तो गरुडावर आपटणार, त्याच्या डोक्यावर आपटणार. तेवढ्यात भगवंताने तो त्रिशूल आपल्या हाताने पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह त्या कालनेमीलासुद्धा मारलेलं आहे. आणि नंतर माली आणि सुमाली हे 2 दैत्य, जे बलवान असे दैत्य होते, त्यांची मस्तकंसुद्धा धडावेगळी भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राने केली. माल्यवान हा जो होता, काल आपण या पूर्ण राक्षसांची नावंसुद्धा पाहिली. 15-20 नावं यामध्ये दिलेली आहेत. त्या प्रचंड गदेने गरुडावर त्याने प्रहार केला होता, पण त्याच क्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक जे आहे ते भगवंताने चक्राने तोडलेले आहे. असा आपण कालचा अध्याय पाहिला. आज आता जो आहे तो आता संग्राम सुरू आहे. आता या संग्रामाची समाप्ती हा आजचा अध्याय 11वा अध्याय आहे. भगवंताच्या अत्यंत दयेमुळे त्या देवतांना एक अंगामध्ये एक उर्मी आली आणि नवीन उमेद निर्माण झाली. त्यामुळे इंद्र, वायू, वरुण हे सगळे देवगण जे आहे, ज्या दैत्याकडून आत्तापर्यंत त्यांनी सगळा हा प्रहार सहन केला होता, त्या दैत्यांनाच आता ते त्यांच्याशी युद्ध करायला ते तयार झाले. पूर्ण ताकदीशी ते युद्ध करू लागले. ऐश्वर्यशाली हा राजा बली जो आहे तो त्याच्यावर फेकण्यासाठी, इंद्रावर फेकण्यासाठी क्रोधाने त्याने वज्र उचलले इंद्राने. तेव्हा सगळ्या प्रजेमध्ये हाहाकार झाला. आता वज्र जे आहे हे सगळ्यात कठीण असं शस्त्र आहे की ज्याच्या वापरानंतर समोरचा जो माणूस आहे, दैत्य आहे, जे कोण असेल, तो कधीही जिवंत राहू शकत नाही. युद्धासाठी सज्ज झालेला बली जो आहे तो युद्धभूमीवर संचार करत होता आणि तो आता आपल्यासमोर आलेला या इंद्राने पाहिला आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणतो, मूर्खा, इंद्र म्हणतो, नटवन मूढ मायाभीर मायेशान न जिगीषसी जित्वा बाला निबद्धाक्षान नटो हरती तद्धनम. जादूगार जो असतो तो जादूचे खेळ करतो. लहानपणी आपण शाळेमध्ये असताना जादूगार आपल्या शाळेत आले असतील तर हे खेळ आपण पाहिले. मुलाचे डोळे बांधतात आणि हात चालाखीने आपल्या खिशामध्ये असलेलं धन ते जादूगार लुटून नेतात. म्हणजे त्याच्या खिशात असलेली नोट ती तिथे अदृश्य होती आणि त्या जादूगाराच्या हातामध्ये येते. ह्या जसं आपण जादूच्या प्रयोगामध्ये पाहतो त्याचप्रमाणे मायेच्या आधाराने मायाधिपती अशा आमच्यावर विजय मिळवूची इच्छा तू ठेवतोस, हे तुझं बरोबर नाही. मूर्खाप्रमाणे तुझं हे कृत्य आहे. आणि जे मूर्ख मायेने स्वर्गावर विजय मिळवू इच्छितात, म्हणजे आपल्या मायावी शक्तीने स्वर्गावर विजय मिळवू शकतात आणि काही ठिकाणी त्यांनी विजय मिळवलासुद्धा आहे आणि स्वर्गाचं अधिराज्य या दैत्याने आता त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे. त्या मूर्ख चोरांना इंद्र म्हणतो की मी त्यांना अगोदरच्या त्यांचं जे काही स्थान असेल त्या स्थानापेक्षासुद्धा खालच्या स्थानावर मी आता ढकलून देणार आहे. शिरो हरिष्ये मंदान घटस्व ज्ञातिभिः सह. आणि आता इंद्राने जे वज्र हातामध्ये घेतलेलं आहे ते वज्र म्हणजे 100 पेरांचे आहे. आपलं हाताचं बोट जे आहे त्याला 3 पेर असतात, पण या ठिकाणी हे जे वज्र आहे त्याला 1000 पेर आहेत. म्हणजे इतकं ते शक्तिमान आहे. 100 पेरांच्या वज्राने मायावी असे तुझे मस्तक मी आता धडापासून वेगळं करतो, असं इंद्र म्हणत आहे त्यावेळेस. तेव्हा बली, आता समोर बली आहे आणि इकडे इंद्र आहे. तर राजा बली म्हणतो, संग्रामे वर्तमानानाम कालचोदित कर्मणाम कीर्तिर्जयो अपजयो मृत्यू सर्वेषां स्युरनुक्रमात. आता बलीराजा जो आहे तो आता खूप मोठा असा एक विचार त्या ठिकाणी मांडतो की जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने म्हणजे काळाच्या प्रेरणेने
कर्मानुसार युद्ध करत असतात, तेव्हा त्यांनी त्या युद्धामधून प्राप्त होणारा आपला जय असो किंवा पराजय असो, यश असो किंवा अपयश असो, आणि त्यानंतर जय, पराजय, यश आणि अपयश आणि शेवटी मृत्यू, क्रमाने या गोष्टी सगळ्या घडत असतात. या सगळ्या क्रमानेच घडत असतात. त्यामुळे त्याबद्दलचा विचार असे लोक करत नाहीत. आणि पुढे म्हणतात की जे ज्ञानी लोक आहेत, ज्यांना खरंच हे सगळं समजलेलं आहे, ते मात्र या काळाच्या अधीन आपण आहोत हे समजल्यामुळे जर विजय प्राप्त झाला तर त्याचा आनंदोत्सव करत नाहीत, आणि पराजय प्राप्त झाला तरी ते खचवून जात नाही. धीरस्तत्र न मुह्यती, गीतेमध्ये म्हणलेलं धीरस्तत्र न मुह्यती. जय असो पराजय असो, या ठिकाणी तेच म्हणलं, कीर्तिर्जयो अपजयो मृत्यूर सर्वेषां सिरुनुक्रमात. जय किंवा पराजय असले तरी त्याच्याबद्दल ते आनंदही मानत नाहीत आणि त्याबद्दल खचूनसुद्धा जात नाही. कारण पराभवाचे दुःख, कारण आपल्या गीतेमध्ये सुद्धा असाच एक श्लोक आहे 12व्या अध्यायामध्ये, यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यस समे प्रिय. म्हणजे शुभ आणि अशुभ कर्माचा सुद्धा त्याग करणारे असतात, आणि भक्तिमान असे जे पुरुष आहेत ते मला खूप आवडतात असं भगवंत म्हणतात. कोणते भक्तिमान? यो न हृष्यती न द्वेष्टी, कोणाचाही द्वेष करत नाही, आणि कुठल्याही एखाद्या घटनेमध्ये यश मिळाल्यामुळे त्यांना कधी आनंदसुद्धा होत नाही. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये ते आपलं मनाचं स्वमत्व आहे जे ते समतोल जो आहे तो राखून असतात. म्हणजे अर्जुना समत्व चित्ताचे असं जे म्हणलेलं आहे, अर्जुना तुझ्याच्या ठिकाणी ते समत्व जे आहे ते आत्तापर्यंत जे होतं ते आता कुठे गेलं? आणि म्हणून गीतेचा पूर्ण उपदेश या ठिकाणी केला आहे. न शोचती न कांक्षती, कुठल्याही गोष्टीचा शोच किंवा शोक करत नाहीत, आणि न कांक्षती की मला आता हे मिळवायचं असा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये नसतो. पण जशी जशी प्रेरणा होत जाते, भगवंताची प्रेरणा आहे, आणि त्यासाठी भगवंतानी मला एक माध्यम केलेलं आहे, या विचारानेच ते जगातल्या प्रत्येक कार्य करीत असतात. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. तसं या ठिकाणी म्हणलं की तदिदम कालरशनम जनाः पश्यन्ति सूरयाः न हृष्यति न शोचन्ति तत्र यूयम पंडिताः. यूयम म्हणजे आपण सर्व, यूयम. आणि हेच काही तुला माहीतही नाही असं बलिराजा त्या इंद्राला म्हणत आहे की ह्या जे ज्ञानी लोकांना जे समजलं ते सुद्धा तुला समजलेलं नाही. अशा प्रकारे शब्दाने त्याचं खच्चीकरण इंद्र करीत आहे. आता स्वतःला श्रेष्ठ मानणारा आणि ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुझ्या या मर्मभेदी शब्दांनी माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही असं त्यांनी या ठिकाणी बलिराजा इथे म्हणत आहेत. आता शुकदेव सांगतात की इंद्राला अशा प्रकारे फटकारल्यामुळे आता इंद्र स्वतःला खूप मोठा समजत होता, राजा समजत होता, आणि आपल्याकडे ते वज्र आहे, एवढं मोठं शस्त्र आपल्याकडे आहे, त्यामुळे आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. पण असं त्या बलिराजाने म्हटल्यामुळे त्या इंद्राने आता त्याचा खचलेला आहे, थोडासा वरमलेला आहे. आतापर्यंतची त्याची जी गुर्मी होती ती थोडीशी कमी झालेली आहे, आणि बलीने आकर्ण्यपूर्णैर अहनदाक्षेपै आहतम पुन्हा. त्याने आता आपलं धनुष्य जे आहे ते आता घेतलेलं आहे, आणि दोरी आपल्या कानापर्यंत त्यांच्या ओढलेली आहे, आणि त्यावर अनेक बाण बलीने सोडलेले आहेत. प्राहरत कुलिशम तस्मा अमोघम परमदर्शना सयानो न्यपत भूमौ छिन्न पक्ष इवाचलः. शत्रुंजय इंद्राने बलीवर अशा अमोघ अशा बाणांचा वर्षाव केला, वज्राचा सुद्धा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनावर जमिनीवरून कोसळला. आता बली जो आहे इंद्राच्या प्रहाराने आपल्या वाहनावरून कोसळलेला आहे. आता या ठिकाणी येतं की हा पंख तुटल्याप्रमाणे बली तो पडलेला आहे, कारण बलीचा मित्र जो आहे त्याचं नाव आहे जंभासूर, हा सुद्धा दैत्य आहे, आणि हा त्या ठिकाणी आहे. कालच्या पूर्ण त्या यादीमध्ये जंभासुराचं पण नाव आहे. जंभो बलिसखा हा सुरत, बळीचा मित्र,
आणि त्याचा चांगला प्रकारचा सखा असणारा हा जंब जो आहे त्याने हे पाहिलं आणि त्याला ते पाहून फार वाईट वाटलं आणि तो आता पुन्हा त्याच जोराने या इंद्राशी युद्ध करण्यासाठी तो तयार झालेला आहे. जंबासूर जो आहे तो सिंहावर आरूढ झाला. सिंहवाह आसाद्य गदाम उद्यम्य रंहसा जत्रावताड यच्छक्रम गजम च सुमहाबलः. आता इंद्राजवळ जाऊन सिंहावर स्वार झालेला हा जो आहे जंबासूर तो इंद्राजवळ गेला आणि अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. आता तो प्रहार जो आहे महाबली ऐरावतावर असून सुद्धा गदेने एक तडखा दिलेला आहे. आता तो हत्ती जो आहे त्याला इतका त्या गदेचा मार बसलेला आहे की तो सुद्धा एवढा महाबली ऐरावत आहे, हत्ती आहे, तो सुद्धा आता खाली बसलेला आहे. गदा प्रहार व्यथितो, त्या गदेच्या प्रहाराने व्यथित झालेला तो हत्ती ऐरावत जो आहे तो आता खाली त्याने दोन्ही गुडघे टेकलेले आहेत, म्हणजे आता तो हतबल झालेला आहे. वृषम विबलितो गजहा, ऐरावताला सुद्धा भोवळ आली. एवढा शक्तिमान असून सुद्धा त्या बलीच्या एवढी शक्ती होती की त्या इंद्राला सुद्धा त्या ऐरावताला सुद्धा आता भोवळ आलेली आहे. जानोभ्याम धरणीम स्पृष्ट्वा, म्हणजे दोन्ही गुडघे त्यांनी जमिनीला टेकवलेले आहेत. कश्मलम परमम ययो, आणि तो स्वतः मूर्छित झाला. आता जेव्हा ऐरावत मूर्छित झाला असं पाहिल्यामुळे इंद्राचा जो सारथी होता, इंद्राचा जो मित्र होता, तो आता त्या इंद्राच्या मदतीसाठी त्या ठिकाणी आता आलेला आहे. आणि तो दीप उत्सृज्य रथमारुरुहे विभुः. आता तो मातली जो आहे तो 1000 घोडे असणारा रथ घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे. आता इंद्राने ज्या ऐरावताचा आत्तापर्यंत अभिमान बाळगला होता त्या ऐरावताची साथ सोडली आणि लगेच तो त्या 1000 घोडे झुंपलेल्या रथावर आरूढ झाला. तस्य तत्पूजयन कर्म. आता जंभासुराने त्या मातलीचे पण कौतुक केलं. शत्रूचा आहे मातली तरी पण त्याचं या जंभासुराने दैत्याच्याकडून असलेल्या त्याने त्याचं कौतुक केलं, त्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं. आणि कर्म यंतुर दानव सत्तमहा शूलेन ज्वलता तम तू स्मयमानोन हनन मृधे. शूलाने म्हणजे शूळ घेऊन त्या जंभाने मातलीच्या कामाची स्तुती तर केली पण स्मितहास्य करीत एकटा अत्यंत जळजळीत असा त्रिशूल त्याच्या अंगावर फेकला. आता इकडे युद्ध सुरू असताना आता नारदांचा रोल आला. आता नारद म्हणजे कसं की आजकालच्या भाषेमध्ये आपण जे म्हणतो 24/7/365, 24 तास 7ही दिवस म्हणजे आठवड्याचे सगळे दिवस आणि 365 दिवस म्हणजे नेहमी ऑनलाईन असणारे एकच देवता आहे ते म्हणजे आपले नारद आहेत. आता या नारदांना ही घटना समजली आणि देवर्षी नारदांकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी नारदांनी जाऊन कोणाला सांगितली तर त्याचेच भाऊ असणारे नमुची, बल आणि पाक, म्हणजे ही 4 नावं अगोदर आलेली आहेत पहा. मातली आहे, जंभासूर आहे, नमुची, बल आणि पाक. आता पाक हे सुद्धा दैत्याचं नाव आहे. आता त्यामुळे पाकिस्तान हे नाव काय आहे ते लक्षात आलं असेल तुमच्या. नमुची, बल आणि पाक रणभूमीवर येऊन पोचले. आता हे तिघेही भाऊ आहेत आणि आपल्या मोठ्या भावाचा जंभासुराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे सगळे तिथे येऊन पोचले. पण यांना बातमी कोणी दिली तर ती बातमी त्यांना इंद्राने जाऊन आपल्या नारदाने, देवर्षी नारदाने जाऊन ही बातमी दिली होती. वचोभी परुषैर इंद्रम मर्यदंतोस्य मर्मसु शरैर वाकीरन्मेघा धाराभिरिव पर्वतम. जसे मेघ जे आहेत मुसळधाराचा पाऊस असताना ते मेघ पर्वतावर जशी वृष्टी करतात त्याप्रमाणेच या तिघांनी बाणांचा वर्षाव सुरू केला. हरिण दशशतान्याजो. आता बलाने हात चालाखीने बल या दैत्याने एकदम 1000 बाण सोडले आणि त्या इंद्राच्या 1000 घोड्यांना सुद्धा त्यांनी घायल केलं. इंद्र त्या मातलीने आणलेल्या 1000 घोड्याच्या रथावर बसलेला होता. त्या 1000 घोड्यांना सुद्धा त्यांनी आता घायाळ केलेलं आहे. शताभ्याम मातलीम पाको.
पाक म्हणजे हा दैत्य जो आहे त्यांनी मातलीवर 100 बाणं सोडले. पाक नावाच्या दैत्याने मातलीवर, जो इंद्राचा सारथी होता मातली, आणि 100 बाणांनी रथाच्या एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला. त्या रथाचे जेवढे काय तुकडे करता येतील तेवढे त्या 100 बाणांनी तुकडे तुकडे केले. आणि युद्धभूमीवर हे सगळं पाहून खूप मोठी अशी अद्भुत घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आता हे कोणी केलं? त्या पाक या दैत्याने केलं. आता त्याच्याचबरोबर नमुची हा सुद्धा होता. त्या नमुचीने काय केलं तर नमुची ही पंचदशभिः स्वर्णपंखैर हेमशिवभिः, म्हणजे सोन्याचे पंख असलेले 15 बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो आता गर्जना करू लागला. मेघाची जशी गर्जना असे तसं तो नमुची मोठमोठ्याने ओरडून त्याचा प्रतिकार आणि त्याच्यावर तो ओरडू लागला. पावसाळ्यातील ढग जे आहेत आपण पाहतो की ते सूर्यालासुद्धा झाकून टाकतात. चांगला सूर्यप्रकाश असताना एकदमच ढग येतात आणि तो सूर्य झाकला जातो आणि ते पाहून जसा अंधार होतो तसं या ठिकाणी शत्रूंनासुद्धा पराभूत होण्याचं भय निर्माण झालं. आता इंद्र जो आहे त्याच्यावर आता हे सगळे ढग आल्याप्रमाणे हा जे वर्षाव होत होता सगळ्या बाणांचा, तो पाहून इंद्रसुद्धा दिसेनासा झाला. आता युद्धामध्ये जेव्हा आपला राजा सेनापती दिसेनासा होतो तेव्हा सैन्य जे आहे ते सुद्धा आता घाबरून सैरभैर होतं जातं. म्हणून घोडे, रथ, ध्वज आणि सारथ्यांसह इंद्रसुद्धा त्यामध्ये दिसेनासा झाला. त्यामुळे प्रत्येकालाच आता आपल्या जीवाची भीती वाटू लागली. जसं या ठिकाणी दिलं आहे, अनायकः शत्रुबलेन निर्जिता वणिकपथा भिन्न नवो यथार्णवे. वणिक म्हणजे व्यापारी. व्यापारी जे असतात ते आपला माल घेऊन बोटीने जेव्हा दुसरीकडे जातात आणि तो माल विकून परत येतात, तेव्हा जाताना आणि येताना त्यांनासुद्धा त्यांच्या जीवाची भीती असते. आता जेव्हा एकदम कधी वादळ येतं, ते वादळ आल्याबरोबर त्या वादळामध्ये सापडलेले वणिक जे व्यापारी आहेत ते कसं त्यांची अवस्था होती, कारण ते समुद्रामध्ये ती नाव जर तुटली फुटली तर ती व्यापाऱ्यांची जशी अवस्था होती तशी या ठिकाणी या सगळ्या देवतांची अवस्था झालेली आहे. परंतु थोड्याच वेळात शत्रूने तयार केलेल्या बाणाच्या जाळातून, ते सगळं बाणाचं जाळं होतं वर आणि त्यामुळे इंद्र लपून गेला होता, तो दिसेनासा झाला. त्याचे घोडे, रथ, सारथी सगळे अदृश्य झाल्यासारखे दिसत होते. पण जसं प्रातःकाळी सूर्य उगवल्यावर पुन्हा सृष्टीवर सगळ्या गोष्टी जसं दृग्गोचर होतात, सगळ्या दिसतात, तसं आता निरीक्षपृतनाम देवः परेर्भर्दिता रणे उदयच्छद रिपुन हंतुम वज्र धरो ऋषा. आता इंद्राने, कारण आता इंद्राला कळलं होतं, कारण इंद्राच्या सेनेचा खूप मोठा पराभव या ठिकाणी झाला होता. वज्रधारी अशा इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी ते वज्र आता उगारले. आता इंद्राचं वज्र कसं व्हायचं? तेनैव अष्टधारेनं. आपण पाहतो तलवार असते किंवा आपण साधी आपली घरातली विळी जरी असेल तर विळीला एकाकडूनच धार असते, दुसरीकडून नसते. तलवार एकीकडे धार असणारी असते आणि दुधारी तलवारसुद्धा असते, दोन्हीकडे धार असते. पण तसं या ठिकाणी हे जे त्याचं शस्त्र आहे इंद्राचं, ते 8 धार असणारं शस्त्र होतं. शिरसी बलपाकयोः. त्यांनी बल आणि पाक हे जे दैत्य आहेत, आपण 3-4 नावं आत्ताच पाहिली, नमुची, बल आणि पाक. तर बल आणि पाक हे जे दैत्य आहे त्याच्यावर प्रहार केला आणि त्यांचं मस्तक त्यांनी उडवून टाकलं. आता यामधला एकच भाऊ उरला होता, तो म्हणजे नमुची. आपले भाऊ मेलेले पाहिले, 3ही भाऊ मेलेले पाहिजे आणि नमुचीला अत्यंत दुःख झाले. नमुचीस तद्वधम दृष्ट्वा, तद्वधम त्यांचा वध झालेला पाहून शोकामर्षारुषान्विताः जिंघा सुरेंद्रम नपते चकार परमोद्यमम. नमुचीला अत्यंत दुःख झाले आणि इंद्राला मारण्यासाठी आता तो पुन्हा त्वेषाने जीवापाड प्रयत्न करू लागला. अश्मसारमयम शूलम घंटाद्वद्धेम हेमभूषणम. आता इंद्रा तू काही वाचत नाही. सिनेमामधले जसे डायलॉग असतात तेव्हा मैं तुम्हारे तुकडे तुकडे कर दूंगा, तशा त्वेषाने तो आता या इंद्राकडे धावत सुटला. सोन्याची घंटा असलेला त्रिशूळ, पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावत आला आणि रागारागाने गर्जना करून
तो त्रिशूळ त्याने इंद्रावर फेकला. निनदन मृगराडे व सिंह जसा आपल्या भक्ष्यावर जसा तुटून पडतो तसा तो आता तुटून पडला. तद आपदत गगनतले महाजमं विचिच्छिदे हरिरी ईशुभिः सहस्रदा. त्याने हजारो तुकडे आकाशातच इंद्राने त्या आपल्या बाणांनी त्या त्रिशूळाचे हजारो तुकडे केले. आता इंद्राने जरी वज्रप्रहार केला होता, आता इंद्राने वज्र टाकलं होतं त्या नमुचीवर, पण त्या नमुचीला त्या वज्राचा कुठलाही परिणाम नमुचीवर झाला नाही. आत्तापर्यंत इंद्राला भरोसा त्याच्या ऐरावताचा होता. ऐरावत मरून पडलेला आहे. ऐरावत सोडून आता तो 1000 घोड्यांच्या रथावर आलेला आहे. आता त्याचा भरोसा, इंद्राचा भरोसा त्याच्या त्या वज्रावर होता, ज्याला 1000 पेरं होती. पण त्याचा प्रहारसुद्धा या नमुचीच्या कातडीवर अगदी त्याला खरचटलंसुद्धा नाही. असं पाहिल्यावर आता मात्र इंद्र खऱ्या अर्थाने घाबरला. याचं जे वज्र आहे त्याच्याबद्दल आपण 1-2 श्लोकसुद्धा आहेत ते पाहूया. वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमात अपि लोकोत्तराणां चेतांसी कः नु विज्ञातुम अर्हति. महान व्यक्ती ज्या आहेत त्या कशामुळे महान होतात आणि समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा का मिळते, तर ते वज्राप्रमाणे कठोरसुद्धा असतात. म्हणजे प्रसंग पडला तर ते कठोर असतात आणि एरवी ते पुष्पादपी मृदूनी कुसुमादपी, म्हणजे कुसुमाप्रमाणे, एखाद्या फुलाप्रमाणे त्यांचं चित्तसुद्धा कोमल असतं. म्हणजे जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे ते वर्तन करतात. जेव्हा कठोर भूमिका घ्यायची तेव्हा ते कठोर भूमिका घेतात आणि त्या अशा महान व्यक्तीने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे वज्रादपि कठोराणी, त्याला वज्राची उपमा दिलेली आहे. आता एवढं जर वज्र इतकं प्रभावी असेल तर इंद्र असा विचार करतो, तर मी फेकलेल्या त्या वज्राने या नमुचीवर साधं खरचटलंसुद्धा नाही. आता याला मारायचं कसं, हा प्रश्न त्यांना पुढं इंद्राला पडलेला आहे की सर्व जगाला न करणारी घटना. आता ही जी घटना झाली ती दैवयोगाने झाली का काय झाली हे सुद्धा इंद्राला समजलं नाही. आता इंद्र स्वतःचा पूर्वीचा अनुभव सांगतात. येन मे पूर्वम अद्रीणाम पक्षच्छेद प्रजात्यते कृतो निविशतां भारैः पतत्रैः पततां भुवी. पूर्वीचा अनुभव इंद्र सांगतात या ठिकाणी एका श्लोकामध्ये की जेव्हा हे पर्वत जे आहेत, पर्वतांना पंख होते. आता कोणता काळ आहे तो लक्षात घ्या. जास्त आपल्याला चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही, पण त्याच्यातलं सौंदर्य जे आहे, त्याच्यातले जे अद्भुत पराक्रम आहे त्याकडे आपण लक्ष द्यावं. जेव्हा हे पर्वत आपल्या पंखाने उडत होते आणि उडता उडता हिंडण्यामुळे, त्यांच्या वजनामुळे कधी ते जर खाली पडले तर पृथ्वीवर पडले तर सगळ्या खालच्या सगळ्या जीवजंतूचा विनाश होत होता. मोठमोठे वृक्ष अरण्य असतील त्याचासुद्धा विनाश होता. आणि हे पाहून मी याच वज्राने त्या पर्वताचे ते उडण्यासाठी मदत करणारे पंख जे होते, 2 पंख जे होते ते मी छाटून टाकले होते. म्हणजे इतकं माझं जे वज्र आहे ते इतकं कठोर आहे. त्या वज्रावर माझा इतका भरोसा होता. पण तेच वज्र आज या ठिकाणी कुठलाही प्रभाव त्या नमुचीवर करू शकले नाही. त्याच्या कातडीवर साधं खरचटलंसुद्धा नाही. हे इंद्राने पाहिलं. आता पुढे अजून एक अनुभव इंद्र सांगत आहे. तपस्सारमयं त्राष्टम वृत्रो येन विपाटितः. त्वष्ट्याच्या तपश्चर्येचे सार म्हणून वृत्रासुर प्रगट झाले आणि त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते. हे सुद्धा आठवलं आता. आणि मग म्हणतात, मग आता मी त्याला इतक्या दैत्यांना मी आतापर्यंत यमसदनाला पाठवलेले होते, पण आता मात्र मी काही करू शकत नाही. हे इंद्राच्या लक्षात आलं. सोयम प्रतिहतो वज्रो मया मुक्तो असुरेल्पके नाहम तदा ददे दंडम ब्रह्मतेजोप्य कारणम. इंद्र म्हणत होता की हे वज्र आता मी धारण पण करणार नाही. इथपर्यंत परिस्थिती आली की या तुच्छ शत्रूवर मी असुरावर टाकले आणि ते सुद्धा व्यर्थ गेले. आता तो नमुचीला शूद्र असा आपला शत्रू आहे, पण त्याला तो शूद्र समजत होता. म्हणजे शत्रूला केव्हाही
तो हतबल झाला आहे असं समजून आपण जर वागलो तर तो कदाचित तो शत्रू आपल्यावर वरचढ ठरू शकतो. म्हणून नमुची म्हणतो की आता याला काहीच समजत नाही, आता इंद्राला आपण काय करावं, आणि त्याने ते वज्रसुद्धा हातात घेण्याचं टाळलेलं आहे. आता अशी इंद्राची परिस्थिती पाहिल्याबरोबर भगवंताने त्या ठिकाणी आपला रोल प्रगट केला. त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी त्यामध्ये काय होतं की इंद्राला खिन्न झालेला पाहिल्यामुळे भगवंताची आकाशवाणी त्या ठिकाणी झाली की आकाशवाणीत असं म्हटलेलं आहे, मयास्मै यत वरो दत्तो, मीच याला असा वर दिला होता. कोणाला? त्या नमोचेला. कशाचा वर? मृत्युर्नैवाद आर्द्र शुष्कयो हो. आर्द्र म्हणजे ओलसर असेल किंवा शुष्क असेल, अशा कुठल्याही परिस्थितीने तुझा मृत्यू होणार नाही असा मी वर दिला. अतन्योश्चांत तनीयस्ते उपायो मघवन रिपू. म्हणून इंद्राला आता आकाशवाणीने सांगितलं की इंद्रा हा कुठल्याही शस्त्राने मरणारा नाही नमुची. आता तू त्याला कशाने मारायचं याचा तू आता विचार कर, एकांतात बसून विचार कर. कारण शुष्क असेल तरी हा मरणार नाही आणि कोरडं असेल तरी पण हा मरणार नाही. मग सुकलेल्या किंवा ओल्या अवस्थेने त्याला मृत्यू येणार नाही असा वर दिलेला होता. आणि मग शत्रूला मारण्यासाठी काय उपाय आहे तो तू आता शोधून काढ, अशी आकाशवाणी झाली. आता ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला आणि त्याला असं सुचलं की आता शुष्क पण नको आणि आर्द्र पण नको, दोन्ही नको. मग असं काय असेल? तर लगेच त्या ठिकाणी त्याला सुचलं, ध्यायन फेनमथा पश्यन उपायम उभयात्मकम. दोन्हीवरचा उपाय जो आहे त्याला सुचला की ध्यायन फेनम अथा पश्य. फेन म्हणजे फेस. आपण पाहतो पाण्यावरचा जो फेस असतो, सागरातलं जे पाणी आहे त्याच्यावरसुद्धा फेस येतो आणि तो फेस त्याच्यामध्ये आपण हात टाकला तर आपला हात ओलासुद्धा होत नाही. खरं म्हणजे ते पाण्यापासूनच निर्माण झाले आहे, तर हात ओला व्हायला पाहिजे होते. पण शुष्क म्हणजे आपल्या हाताला काहीच लागत नाही, शुष्कसुद्धा आहे आणि ओलंसुद्धा आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा फेस हा सुकलेलासुद्धा नाही आणि ओलाही नाही हे इंद्राच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्याने काय केलं, न शुष्केन चार्द्रेण जहार नमुचे शिराहा तम तुष्टुर्भुर निमगणा माल्येश्वा किरण विभूम. म्हणून इंद्राने समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडवले. आता समुद्राचा फेस, कारण त्याला जसा आशीर्वाद मिळाला होता, शुष्क नाही आणि ओलं पण नाही असा तो समुद्राचा फेस होता आणि त्यामुळे तो वरसुद्धा खरा ठरला आणि त्या नमुचीचा शिरच्छेदसुद्धा झाला. आता हे पाहिल्यावर इतर जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित असणारे, आकाशामधून हे सगळं दृश्य पाहणारे, ते सुद्धा आता आनंदाने नाचू लागले. गंधर्व मुख्यो जगतुर विश्वावसू परावसू. जे गंधर्व आहेत त्यामधले विश्वावसू आणि परावसू हे गंधर्व हा पराक्रम पाहून स्वतः गायन करू लागले आणि देवतासुद्धा दुंदुभी वाजवू लागल्या. आणि स्वर्गातील नर्तकी ज्या आहेत त्या आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी आणि वरुण हे जे देवतांच्या साथीला आतापर्यंत होते त्यांनीसुद्धा जसं सिंह हरण्यांना मारतो त्याप्रमाणे आपल्या शस्त्रांनी शत्रूंना मारायला सुरुवात केली. ब्रह्मणा प्रेषितो देवान देवर्षी नारदो नृप वारयामास विबुधान दृष्ट्वा दानव संशयम. इकडे ब्रह्मदेवाने पाहिलं आता की या ठिकाणी दानवांचा नाश होत आहे. आता हे दानव जरी असले तरी ब्रह्मदेवाची आराधना केली आणि काही ना काही वर प्राप्त करून घेतलेला होता. म्हणून ब्रह्मदेवानंसुद्धा त्या दानवांचीसुद्धा काळजी वाटायला लागली आणि ब्रह्मदेवाने हे पाहिलं आणि देवर्षी नारदांना देवांच्याकडे पाठवलं. त्याने खाली भूमीवर देवर्षी नारदांना पाठवलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे 24 तास अवेलेबल असणारे देवर्षी नारद. रात्र झाली, आता मी कसा जाऊ, दिवस झाला, आता उन्हात कसा जाऊ हा कुठलाही विचार नसताना देवर्षी नारद यांचा त्रिभुवनामध्ये संचार होत होता. म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने नारद हे आता खाली देवाकडे आले आणि नारद या ठिकाणी म्हणतात, भवद्भिर अमृतम प्राप्तम नारायण भुजाश्रयैहि श्रिया समेधितः सर्व उपारमत विग्रहात.
आता देवतांना नारद म्हणू लागले की भगवंताच्या कृपेमुळे तुम्हाला हे अमृताची प्राप्ती झाली. समुद्रमंथनाचा जेव्हा विचार आला तेव्हा भगवंतानेच प्रथम सांगितलं की यामध्ये तुम्हाला दैत्यांची साथ घेतली पाहिजे, दैत्यांची मदत घेतली पाहिजे. आता त्यांचे दिवस आहेत, त्यामुळे त्यांची मदत घेतल्याशिवाय तुम्हाला ही अमृताची प्राप्ती होणार नाही. आणि हे जेव्हा ठरलं, देवाने जेव्हा सांगितलं आणि सगळ्या देवतांनी हे मान्य केलं, तेव्हा मग या समुद्रमंथनाचा विचार आला, समुद्रमंथन सुरू झालं आणि मग तुम्हाला त्याचा परिणाम म्हणून तुम्ही आता वैभव संपन्न झालात, कारण तुम्हाला त्या अमृताची प्राप्ती झालेली आहे. आता ज्या उद्देशाने तुम्ही हे सगळं कार्य केलं तो उद्देश आता सफळ झालेला आहे. श्रिया समेधिता सर्व उपारमत विग्रहात. आणि म्हणून तुम्ही आता ही लढाई बंद करा. आता लढाई करण्याचं या युद्धाचं कोणतंही कारण नाही. आता नारदांनी असं सांगितल्यामुळे देवांनी ही गोष्ट मान्य केली. आत्तापर्यंत जे क्रोधाने दैत्यांबरोबर लढत होते त्याने आपला क्रोध आवरला. मानयंतो मुनेर्वचः उपगीय मानानु चरेर्ययुः सर्वे त्रिविष्टभम. आणि मग ते देवता सगळं आता हे युद्ध थांबवलं त्यांनी, आपणहूनच थांबवलं, कारण सगळं आता अमृत प्राप्त झाले आहे, आपलं जे इष्ट आहे ते आपल्याला प्राप्त झालं. म्हणून त्या सगळ्या देवता स्वर्गलोकी आपापल्या भवनामध्ये निघून गेले. त्यांचे सेवक होते ते सुद्धा यशाचे गान करत तिथून निघून गेले. ये अवशिष्टा रणे तस्मिन. आता सगळ्या देवता निघून गेल्या, पण त्या रणांगणावर ये अवशिष्टा रणे तस्मिन म्हणजे त्या ठिकाणी, त्यामध्ये, त्या जागेवर जे रणे अवशिष्टा जे स्वतः थोडेसे जिवंत होते, ज्यांचे हातपाय तुटले होते पण अजून जीव काही गेला नव्हता, ते नारदानुमतेन त्यांना नारदाने सांगितल्याप्रमाणे वज्राच्या आघाताने ते बेशुद्ध पडले होते. आणि मग त्यांना बलिराजा जो आहे तो अस्ताकडे घेऊन गेला. आणि तिथे त्याने काय केलं तर शुक्राचार्य जे दैत्यांचे गुरु आहे ते शुक्राचार्य, त्यांनी आपल्याजवळ असलेल्या संजीवनी विद्येने त्यांचा उपयोग केला आणि या दैत्यांना पुन्हा जिवंत केलं असं म्हणण्यापेक्षा ज्यांचे हात पाय तुटले होते, अवयव विच्छिन्न झाले होते, रक्तबंबाळ झाले होते, त्यांना आता अभय दिलं. शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा त्या ठिकाणी वापर केला. तत्रा विनष्टावयवान विद्यमान शिरोधरान उशना जीवयामास संजीवन्या स्वविद्यया. त्या अवयव तुटलेले जेवढे होते, सैन्य होतं, दैत्य होते, त्यांना त्याने पुन्हा जिवंत केलं. बलिष्ठोशनसा स्पष्ट प्रत्यापन्नेंद्रिय स्मृती पराजितोपी नाखिद्यल लोकतत्व विचक्षणा. आता शुक्राचार्यांचा आणि संजीवनी विद्यांचा प्रयोग, शुक्राचार्यांचा स्पर्श झाल्याबरोबर स्वतः बलीलासुद्धा इंद्रियामध्ये त्याचा चैतन्य निर्माण झालं. खरं म्हणजे या युद्धामध्ये बली एवढं मोठं सामर्थ्य असूनसुद्धा हारलेला होता, पण आपण हारलो आहोत तरी पण त्याला कुठल्याही प्रकारचा खेद झाला नाही. बलीला पराजित होऊनसुद्धा खेद झाला नाही. पराजितो अपि न खिद्यत, म्हणजे पराजित होऊनसुद्धा न अपि खिद्यत म्हणजे दुःख झालेलं नाही. अशा प्रकारे हा 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंदे देवासुरसंग्रामे 11ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता हे जे मोहिनी रूप भगवंताने घेतले होतं त्या मोहिनी रूपाचा प्रभाव कसा झाला पुढच्या अध्यायामध्ये ते आपल्याला पाहायचं की मोहिनी रूपाने भगवंतांना सुद्धा मोहित केलं, भगवान शंकरांना सुद्धा मोहित केलं. अशा प्रकारचा पुढचा अध्याय पुढच्या आठवड्यात आपण पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटं. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारा. गणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, कथित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. 1-2 मिनटं अजून एक सांगायचं आहे. आज चतुर्दशी आहे, फाल्गुन मध्य चतुर्दशी. चतुर्दशी तिथीला तृतीयासह त्रयोदशीसह चतुर्दशी समर्थांचे मोठे बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांनी देह ठेवला होता. त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांचे जे समाधी आहे ती आपल्या लोणारपासून मंठ्याच्या रस्त्यावर बरोबर मध्यावर 25 किलोमीटरच्या अंतरावर ती आहे. त्या ठिकाणी असं रम्य असं वातावरणसुद्धा आहे. आणि त्यांचं जे तेजोनिधी श्रेष्ठ नावाचं जे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, आपल्या स्वर्गीय मधुकरराव अण्णा गोसावी यांनी लिहिलेलं, त्याचं वाचन आपण एकदा करावं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त. उद्या पुण्यतिथी असल्यामुळे. आणि श्रेष्ठांनी केलेलं कार्य जे आहे त्याचंसुद्धा अवलोकन आपण आपल्या नेहमीच्या वाचनामध्ये अवश्य करावं, एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं. कालच त्या ठिकाणचा जे गाव आहे ते खंडाळे, दैफळ खंडाळे हे जे गाव आहे, त्या गावचे त्या समाधीचे पूजा करणारे जे आहेत रामदास, त्यांचं नाव रामदास नारायण पोखरकर, यांचा फोनसुद्धा काल मला आला होता. काका उद्या तुम्ही येणार का रविवारच्या पुण्यतिथीला, असा फोनसुद्धा आला होता. त्यांचं नाव त्यांना आपल्या आत्माराम या ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या पुण्यतिथीचे काही फोटोसुद्धा ते त्यावर टाकणार आहेत. खेड्यामध्ये राहणारी ही माणसं आहेत आणि त्या ठिकाणी भक्तिभावाने पूर्ण पूजा, समाधीचे पूर्ण व्यवस्था ते पाहत असतात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय नाही, राहायची सोय नाही. खेड्यामध्ये एका शेतामध्ये त्यावेळेस या 300 वर्षापूर्वी श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी त्या ठिकाणी देह ठेवलेला होता. त्याचं दर्शन त्या भागात गेल्यावर आपण जरूर घ्यावं आणि नाही जाणं झालं तरी पण मुद्दाम त्या दर्शनासाठी जरूर जावं, असं त्यांचं श्रेष्ठ असं कार्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.
जय श्रीराम.